आणि आता पाहणार आहोत 9 राजकीय बातम्या। काका पुतण्यांचं नातं काँग्रेसला धार्जिणं, राजकारणामुळे व्यक्तिगत नातं तोडू नये, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर ज्या परिवारात अविश्वास तिथे काका पुतण्यांचं भांडण होणारच, पटोलेंचा अजितदादांवर निशाणा। अशोक चव्हाण आपली सत्ता आल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये परत येतील, बाळासाहेब थोरातांना आशावाद। तर दिल्लीच्या सांगण्यावरून विखे पाटलांसोबत तडजोड करावी लागल्याचीही खंत व्यक्त। आज विलासराव देशमुख असते तर कुणाची पक्ष फोडायची हिंमत झाली नसती, विश्वजित कदम यांचं वक्तव्य। अमित देशमुख, तुम्ही पुढाकार घ्या, मी आणि सतेज पाटील कायम तुमच्या सोबत, कदमांचं आश्वासन। शिवसेनेतून बाहेर पडलेले सर्व गद्दार आणि कचराच, शिंदेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेवर राऊतांचा पलटवार। बाळासाहेबांच्या खोलीमध्ये चर्चा झाली की नाही, शहांनीच सांगावं। शिंदेंच्या दाव्यानंतर संजय राऊतांचं आव्हान, शहा आले तेव्हा शिंदे मातोश्रीवर नव्हते, मोदी शहांसोबत राहून शिंदेंना खोटं बोलण्याचं व्यसन लागलंय, असाही टोला। तर काय ही लाचारी, जर बाळासाहेब ठाकरे आज असते तर यांचा कडेलोट केला असता, मोदींना पंतप्रधान बनवण्याच्या ठरावावर संजय राऊतांची घणाघाती टीका। चिपळूणमधील राडा प्रकरणी पोलिसांकडून 8 जणांना अटक, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची कारवाई, सर्व आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या शरद पवारांकडून भेटीगाठी, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि कुणाल जाचक यांची पवारांसोबत भेट। सोनिया गांधींना मुलाला पंतप्रधान बनवायचंय, पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचंय, तर ठाकरेंनाही मुलाला मुख्यमंत्री करायचंय, केंद्रीय मंत्री अमित शहांची घराणेशाहीवर टीका।